नवीन वर्षाला सुरुवात होते आणि या नवीन वर्ष काय खास आहे श्रीसाठी म्हणजेच शशांकसाठी ते आपण त्याच्याकडनंच जाणून घेऊयात। नवीन वर्षाची चाहूल लागली आहे, तर तुझी चाहूल आम्हाला काय सांगते? काय काय करणार आहे? नाही, असे काही फिक्स प्लॅन्स ॲज सच नाही आहेत, कारण आत्ताच सुरू असलेल्या गोष्टी इतक्या आहेत। मग ते नाटक असेल, सिरियल असेल, आणखीन एक छोटंसं प्रोजेक्ट येऊ घातलं आहे, जे आत्ता मी काही सांगत नाही, ते बघतीलच प्रेक्षक। अगदी 2015च्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्येच त्यांना ते बघायला मिळेल। त्यामुळे खूप साऱ्या गोष्टींमध्ये मी आत्ता बिझी आहे। त्यामुळे ठरवलेल्या काही गोष्टी नाही आहेत। नाटकाचे प्रयोग मुळात जे चालू आहेत ते असेच आणखीन उत्तरोत्तर फार वाढत जावेत, चालत राहावेत, इतकीच इच्छा आहे नवीन वर्षात। नवीन वर्षात असं दरवर्षी एखादी गोष्ट तू करतोस जी याही वर्षी तू करणार आहेस, अशी एखादी गोष्ट? दरवर्षी मी जिम लावतो आणि ते कधी पूर्ण होत नाही, तर यावर्षी सुद्धा मी जिम लावलेलं आहे। फक्त आत्ता मी रेग्युलरली ते करतोय, फॉलो करतोय, तर तेच 2015मध्ये सुद्धा पूर्ण वेळ फॉलो केलं जाईल अशी माझी एक इच्छा आहे, एक स्वप्न आहे माझं ते, की वर्षभराचे पैसे भरल्यानंतर वर्षभर मी जिमला जातोय, तर हे मी निश्चित फॉलो करेन। त्या पलीकडे आय डोंट थिंक की काही फार आउट ऑफ द वर्ल्ड प्लॅन्स आहेत माझे। असं काही नाही, मी फार काही पार्टी पर्सन नाही आहे, त्यामुळे 31 डिसेंबरची पार्टी मी करणार नाही। तेव्हा जर सुट्टी मिळाली तर मी झोपणं, घरात आराम करणं प्रेफर करेन, चांगलं काहीतरी चांगलं बघायला जाईन, फिल्म्स बघेन। आणि मुळातच लोकांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा आमची नाटकं जोरदार चालतात, कारण लोक घरी असतात, त्यामुळे आम्ही नाटकाचे प्रयोगच करणार आहोत। त्यामुळे आत्ता माझ्या हातात शेड्यूल आहे सगळं 25 ते 31 डिसेंबरचं, आणि त्याच्यामध्ये नाटकाचे प्रयोगच आहेत माझे, आणि माझ्यासाठी ती एन्जॉयमेंट आहे। म्हणजे अगदी मी 31 डिसेंबरच्या 12च्या ठोक्याला सुद्धा रात्रीचं नाटकाचा प्रयोग करत असेल ना, तर आय विल बी व्हेरी हॅपी। आणि 1 जानेवारीला सुद्धा माझा प्रयोग आहे, त्यामुळे वर्षाची सुरुवातच एका चांगल्या कामाने मी केली म्हटल्यानंतर वर्षभर तेच काम कंटिन्यू राहील असंच मला वाटतंय। आणि मी खूप वर्कहॉलिक आहे, त्यामुळे मला प्रचंड काम करायला आवडतं, काम नसेल तर मी अनइझी होतो, त्यामुळे खूप 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 छान 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 काम करत राहायचं आहे। पण तुम्हा सर्वांना ज्यांना माझं काम बघायचं आहे, माझं काम आवडतं, किंवा इतर सर्वांची कामं आवडतात आणि एकंदरच 31 डिसेंबर एन्जॉय करायला आवडतो, किंवा एकंदरच पार्टी करणं आवडतं, त्या सर्वांना मी इतकंच सांगेन की खूप खूप धमाल करा, मस्त मजा करा। एक वर्ष सरलेलं असतं, दुसरं नवीन एक वर्ष सुरू होणार असतं। जी काही दुःख, जी काही ज्या काय वेदना, सगळ्या ज्या काय असतील त्या विसरून जा, पुसून टाका आणि एक नवीन वर्ष सुरू करा। नवीन वर्षात नवीन स्वप्न बघा। ज्यांची मुलं लहान असतील ती पुढच्या इयत्तेत जाणार आहेत, ज्यांना प्रमोशन असणार आहेत त्यांना प्रमोशन्स मिळतील, अशा खूप वेगवेगळ्या घटना घडणार आहेत तुमच्या आयुष्यात। तर त्या सगळ्या घटना, सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय करा, त्यांची नोंद ठेवा, कारण तुम्ही जेव्हा म्हातारे होता ना तेव्हा या सगळ्या गोष्टींची नोंद तुम्ही वाचता तेव्हा फार गंमत वाटते तुम्हाला। तुम्हीच हसता की अरे काय काय केलं होतं आपण मागच्या काही वर्षांमध्ये। तर या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवा, आणि खूप वेगवेगळे प्रकार असतात 31 डिसेंबर साजरं करण्याचे। सेफ मार्ग निवडा। तेजश्रीसाठी एक प्रश्न आहे, तुम्ही दोघं काही असं काही प्लॅनिंग्स केलेत का नवीन वर्षासाठी किंवा या सरत्या वर्षासाठी? तिला काही गिफ्ट्स वगैरे देण्याचे प्लॅनिंग्स तुझे? गिफ्टचं प्लॅनिंग असेल तर ते माझ्या मते सरप्राईजच असेल, ते तू इथे सांगण्यात काहीच पॉईंट नाही, आणि बाकी काहीच नाही। घरं घेतलेली आहेत, तर मग ती रेडी होतील ह्या वर्षभरात, असं 2015मध्ये। तर या वी आर जस्ट लुकिंग फॉरवर्ड फॉर इट, की नवीन घरामध्ये जाणं किंवा काही नवीन गोष्टी करणं, ह्याच्या पलीकडे काहीच नाही, वेगळं असं काही नाही। नक्कीच नक्कीच हे नवीन वर्ष तुला आणि ऑफकोर्स जान्हवीला सुखाचं जावं अशी आमची अपेक्षा आहे। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच, थँक्यू। कॅमेरा पर्सन परेशसह आर्या इल्हे, राजश्री मराठी। नमस्कार, मी शशांक केतकर। प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।